मम्मी काय अगं हे मस्त आहे ना, ताज्या आणि हिरव्यागार कैऱ्या तोडून आणल्यात मी. आता शेवटच्या कैऱ्या आहेत ना, आता आंबे पिकलेत सगळे. मग एवढ्याच शेवटच्या भेटल्या मला. काय करू त्याच याचं मस्त असं काहीतरी झणझणीत बनवता येईन का तुला? भरीत करते ना मग. कैरीचं भरीत का? हा बरं चालतंय, कर. आणि मस्त एकदम झणझणीत कर बर का, खाऊन आहे ना असं भारी वाटलं ये पाहिजे. मग इकडं. धर. तर नमस्कार मित्रांनो, मी आमच्या गावचं एकुलता एक ब्लॉगर शुभ आहे. तर मस्त आहे ना, हिरव्यागार कैऱ्या आणल्यात, त्या बी ताज्या. आता काय सगळ्या कैऱ्या तर संपल्यात, पाड सगळाच संपलाय, सगळे आंबे पिकलेत. तर आता शेवटच्या भेटल्यात मला येता येता जिमवरून. आता मम्मीला म्हटलं, मम्मी मस्त काहीतरी बनव. आता मम्मी ना कैरीचं भरीत बनवते, आणि कशी बनवते ना बघूयात. चला आता आपण मस्त खायचं फक्त भरीत. चलो. आता आहे ना भरतासाठी काय काय लागतं मी तुम्हाला दाखवते. या दादानी ना लई हिरव्यागार कैऱ्या आणल्यात. 2 कैऱ्या घेतल्या, 2 कांदे घेतले, 1 टमाटे घेतले आणि हिरव्या 2-4 मिरच्या घेतल्या. आता आहे ना पहिले कैऱ्या धुवून घेते. तर पहिले ना आता कैऱ्या कापून घेते. कैऱ्या कापून झाल्या, आता कांदा कापून घेते. चूल पेटवली, आता तवा ठेवून घेते कैरी भाजायला. आता तवा पण तापला, आता कैऱ्या ठेवून घेते भाजायला. आता कैरी साईडनी ना कांदा तांबट ठेवते भाजायला. हिरव्या मिरच्या आहे ना चुरगवून टाकी त्याच्यात भाजायला. वरून आहे ना याच्यात तेलाची धार सोडून घेते. आता याच्यात आहे ना थोडा लसूण टाकून घेते भाजायला. आता आहे ना हे कैरीन ते भाजून झालं, आता काढून घेते. आता आहे ना हे बाकी तांबट ते पण काढून घेते. आता आहे ना हे कैरीन ते भाजलेलं भरतासाठी बारीक वाटून घेऊ काटून मस्त. आता पहिले आहे ना कैरी ठिसून घेते. आता हे ठिसून झालं, आता वाटून घेते. भरताचं वाटून झालं, काठेवरून काढून घेते. वाटून झालं भरीत आहे ना भाकरी टाकून घेते. तुम्ही म्हणता मीठ कमून नाही टाकलं याला. लागन तेवढं आहे ना वरून टाकून घ्यायचं मीठ. दादा हे भरीत झालं, खाऊन बघ कसं लागतं. एक नंबर, सुपर. लय भारी झालं मम्मी, भारी झालं ना? लय भारी, आवडलं का तुला? एक नंबर. खा मग अजून सगळं जर खाऊन घे. मी खातो आता सगळं. पण यांना सांगा आता, जर तुम्हाला जर भरीत जर आवडलं असलं तर. तुम्हाला जर आमचं भरीत आवडलं असलं तर व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा. हा, आणि असं भरीत आहे ना नक्की ट्राय करून पहा. असं भरीत आहे ना तुम्ही पण करून खा. हा, आणि आहे ना चांगली काहीतरी युनिक रेसिपी आहे, आणि पारंपरिक पद्धतीने मस्त आहे. खरंच खाऊन पहा, एक नंबर. भारी झालं. दे आता.